खिचडी करून बघा, खूपच मस्त लागते. त्याच्यासाठी साहित्य: लसूण कुटून घेतलेलं आहे, एक आलू चिरून घेतल्या, 2 कांदे, 1 टमाटर आणि अशा उभ्या चिरून मिरच्या घ्यायच्या, म्हणजे काढून टाकतात लगेच. आणि हे रात्रभर मुरू घातलेले वाटाणे, शेंगदाणे, ही गरम मसाला, टेस्टिंग पावडर आणि कलरण्यासाठी ती पूड घेतली. ही 4 तांदूळ घेतलेले आहे, 2 वंजळीच्या, 1 वंजळ माझ्या ही टाकली डाळ आणि याला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचं. धुवून घेतल्यानंतर आता कुकरमध्ये माझ्या 6 पळ्या तेल टाकलं, त्यात जिरे मोहरी टाकली. जिरे मोहरी टाकल्यानंतर कांदा टाकायचा, कांदा मस्त भाजून घ्यायचा. कांदा भाजला की मस्त लसूण टाकायचा, लसूण आणि अद्रकचा पेस्ट टाकून द्यायचा आणि मिरच्या टाकायच्या आणि वाटाणे मस्त खालीवरी मिक्स करून घेऊया. टाकायचे शेंगदाणे टाकून याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं. नंतर आलू टाकायचा, मिक्स करून घेऊन त्याच्यामध्ये टाकायचं टमाटर टाकून टमाटर मस्त भाजायचं. सगळं मस्त भाजल्यानंतर याच्यामध्ये टाकून द्यायचा गरम मसाला टाकल्यानंतर याच्यामध्ये टेस्टिंग पावडर टाकून याला मस्त असं खालीवर करून द्यायचं. असं मस्त भाजलं ना, त्याच्यामध्ये मग टेस्टिंग पावडर टाकून द्यायचं आणि मग तांदूळ टाकायचे धुतलेले आपण. तांदूळ टाकून याला मिक्स करून घेऊन थोडं वंजळभर पाणी याच्या वरी आलं पाहिजे इतकं टाकायचं. चवीनुसार मीठ टाकायचं. टाकून 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. बघा असं मस्त आपली शिजलेली आहे खिचडी, खूप मस्त लागते. आता याच्यामध्ये आपण कलर टाकायचा. 2 चमचे पाणी घेतलं, त्याच्यामध्ये थोडासा कलर टाकायचा, जास्त नाही टाकायचा. आणि याला मस्त इगळून घ्यायचा. इगळून घेतल्यानंतर आता आपण चमच्याने त्याच्यामध्ये असं पांगून मस्त टाकूया. असं मस्त टाकायचं, टाकून घेऊन आता मी मस्त टाकून घेतलेलं. आता वाढून घेते खिचडी, खूप मस्त लागते. आवडला असला व्हिडिओ लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. धन्यवाद.